नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजय पांचाळ VIP फार्मिंग या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, जवळपास 3 महिने झाले आणि जवळपास आता बघा खताचा व्यवस्थापन, ड्रिचिंग कोणती करावी, फुटव्यासाठी काय व्यवस्थापन केलं पाहिजे, सड झाली तर काय व्यवस्थापन केलं पाहिजे याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ बनवले। तसेच आपण काय केले, कंदमाशीवर कोणता उपाययोजना केला पाहिजे आणि करप्या आला तर काय केलं पाहिजे याच्याबद्दल डिटेल माहिती आपल्याला आतापर्यंत मी देत आलो। शेतकरी म्हणून आजचा जो म्हणजे हे मंथ आहे, म्हणजे हे 9वा महिना आपल्याला सप्टेंबरचा जो महिना आहे तो अतिशय हळदीसाठी महत्त्वाचा मानला जातो। यामध्ये मित्रो कंदसड ही भरपूर मोठ्या प्रमाणात वाढते आणि याच कालावधीमध्ये आपल्याला हळदीला फुटवे जास्तीत जास्त येणं फार गरजेचं आहे। आणि शेतकरी बंधूंनो, तुम्ही आतापर्यंत बघा जे बी नियोजन दिले ते टप्प्याटप्प्याने दिलेलं आहे आणि त्या नियोजनाने केल्यावर अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला हळदीमध्ये दिसून येतो। आता हा जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये साधारणपणे काही दिवसाखाली जे पाऊस पडला होता त्यामध्ये पुरामधून गेल्यामुळे सतत पाण्याखाली जवळपास 20 ते 25 दिवस ही जमीन होते, वाढत झालं नाही शेतकरी बंधूंनो, आणि त्यामुळे भरपूर ठिकाणी फुटवे हे स्लो येत आहेत। म्हणजे हळदीचं आयुष्य स्लो झाल्यामुळे हे असा प्रॉब्लेम दिसून येत आहे। शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला फुटव्याचं व्यवस्थापन जे आता आपण आतापर्यंत 2 फुटव्यासाठी व्हिडिओ बनवले होते, ज्यामध्ये आपण 60व्या दिवशी एक आपलं 2 किलो मिलांज 1261 आणि ग्रोवर ड्रिप सोडायला सांगितलं होतं। त्यानंतर आपल्याला ते आतापर्यंत दिलेलं फॉस्फरस वगैरे विरघळण्यासाठी जे आपण उपाययोजना दिल्या त्यामध्ये जीवाणू दिलता आपण PSB बॅक्टेरिया किंवा NPK बॅक्टेरिया 2 लिटर आणि सोबत मायक्रोरायझा घ्यायला सांगितलं होतं 75व्या दिवशी। आता आपल्या हळदीला 90 दिवस झाले, म्हणजे पूर्ण 1 महिना ह्या फुटव्याचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे। आता बऱ्याचशा हळदीला अजून पण फुटवा आलेला नाही, ज्यांनी हे नियोजन केलं नाही त्यांना आलेलं नाही आणि ज्यांनी केलंय त्यांना आलेला आहे। तर शेतकऱ्यांना आपल्याला 2 शेतकरी लक्षात घेऊन, म्हणजे 2 प्रकारच्या हळदी लक्षात घेऊन हे आपल्याला उपाययोजना द्यायचं आहे, ज्यामध्ये 0 ते 1-2 फुटव्यापर्यंत हळद जी आहे त्यांच्यासाठी वेगळं नियोजन आणि ज्यांना जवळपास 3 फुटवे 4 फुटवे 5 फुटव्यापर्यंत उपलब्ध झाली त्यांच्यासाठी एक वेगळं उपाययोजना द्यायची आहे। शेतकरी म्हणून यामध्ये सर्वप्रथम बघूया की आपल्या ज्या हळदीला आपल्याला काहीच फुटवा नाही, म्हणजे समजा एखादा फुटवा दिसतोय कुठेतरी आणि फुटवाच नाही, यासाठी काय करायचं आहे मित्र हो, जर तुम्ही खताचा व्यवस्थित उपाययोजना केला नसेल आतापर्यंत तर तुम्हाला असं म्हणजे दिसूनच येते। आणि त्या मित्र अजून एक आहे की काही जण काय केले शेतकऱ्यांनी आपल्याला हळदीमध्ये आंतरपीक घेतलेलं आहे, म्हणजे सोयाबीन सोबत काय केलं हळद सुद्धा घेतली। यामुळे काय झालं, एका ताटामध्ये दोघं जेवणारे झाले आणि जे अन्नद्रव्य आहे ते डिवाइड होऊन गेलं। आता तुम्हाला त्याच रीतीनं म्हणजे आता 2 पिकं घेतले तर त्या रीतीनंच तुम्हाला अन्नद्रव्य सुद्धा देणं फार गरजेचं असते, NPK देणं, खत देणं त्याच रीतीनं पाहिजे। शेतकरी म्हणून ही सुद्धा चूक झाली आणि मी म्हणलं तसं भरपूर पाऊस झाल्यामुळे सुद्धा आपल्या हळदीचं काय झालंय, थोडंसं आयुष्य स्लो झालेलं आहे। जवळपास 85 दिवस 80 दिवस 90 दिवस होऊन सुद्धा हळदीची पाहिजे तेवढी वाढ झालेली नाही आणि फुटवा झालेला नाही। शेतकरी बंधूंनो, या सर्व बाबी लक्षात ठेवून आपल्याला फुटवा लवकर काढण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मिलांज 2 किलो, जे की आपल्या पूर्वा कंपनीनं अतिशय दर्जेदार मायक्रोन्यूट्रिएंट तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले, ते 2 किलो मिलांज आणि त्यासोबत ग्रोवर ड्रिप 1 लिटर घेणं फार अनिवार्य आहे मित्रो। यामुळे काय होईल, तुमचं जे बी हळद अति पाण्यामुळे स्ट्रेसमध्ये गेली असेल ती एकदम रिलीफ होईल आणि जमिनीमधलं जे फॉस्फरस वगैरे आहे ते लवकर पचन। आता शेतकरी बंधूंनो, त्यासोबतच काय करायचं, आता हे काय करायचं, मी मागच्या व्हिडिओमध्ये दोन्ही एकत्र घेऊन वापरा म्हणलं होतं, पण आता काय करा तुम्ही, हे काय करा सेपरेट वापरायचं। म्हणजे आज काय करायचं, मिलांज आणि ग्रोवर ड्रिप सोडून दिलं की पुढच्या दिवशी काय करायचं, 1261 वापरायचा। आता शेतकरी बंधूंनो, बरेचसे वेगवेगळे ग्रेड सुद्धा उपलब्ध झाले, जसं की 1848 नावाचा एक ग्रेड आपल्या बाजारात उपलब्ध झालाय, तो सुद्धा फार चांगला आहे, एकरीला 5 किलो तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। अजून एक ग्रेड उपलब्ध झालाय मित्रो, 05818 नावाचा एक ग्रेड, चांगला ग्रेड आहे मित्रो, तो पण तुम्ही वापरू शकता। म्हणजे 1261 वापरावं असं नाही, आपल्याला फक्त फॉस्फरस जास्त असावं हा घटक वापरणं फार गरजेचं आहे। आता 1261 मध्ये 61% फॉस्फरस आहे म्हणून सर्वजण हेच रिकमेंड करतात आणि सर्व शेतकऱ्यांना माहित पण आहे। शेतकरी म्हणून आता समजलं का, ज्यांना फुटवाच आला नाही त्यांना हे उपाययोजना करायचं आहे। पहिल्या दिवशी काय करायचं, मिलांज आणि ग्रोवर ड्रिप सोडायचंय, मी प्रमाण तुम्हाला स्क्रीनवर देतो, ते पहिल्या दिवशी सोडून देऊन पुढच्या दिवशी लगेच 1261 एकरीला 5 किलो सोडून द्यायचं आहे। शेतकरी बंधूंनो, हे उपाययोजना झाले ज्यांना हळदीला अजून सुद्धा फुटवा आला नाही आणि वाढ व्यवस्थित नाही आहे त्यांच्यासाठी। आता बघूया आपण की हळदीला फुटवा आता बऱ्यापैकी झालाय, म्हणजे 2 फुटवे 3 फुटवे, आणि आपण जे सांगितले होते म्हणजे जे मागले 2-3 नियोजन आहे ते मी जे सांगितले, जे आपले
व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जे ग्रुपला जॉईन आहेत त्यांना सुद्धा माहीत असेल की बाबा त्यांना मी करून घेतलं, त्यांना जे वारंवार पाठवून या सर्व गोष्टी करून घेतल्यात, त्यांना चांगला फुटवा आलाय. आता त्यांच्यासाठी ही उपाययोजना आहे. शेतकरी बंधूंनो, आता आपल्याला काय करायचं आहे, फॉस्फरिक ऍसिड जे की 85% बाजारामध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला प्रति एकरी 1 लिटर वापरायचं आहे. त्याच्या वापरामुळे मित्र हो काय होईल माहिती आहे का, जमीन एकतर भुसभुशीत होईल, हवा खेळती राहील, ऑक्सिजन खेळतं राहील. दुसरी गोष्ट, आपल्याला हे प्रमाणामध्येच वापरल्यामुळे पांढऱ्या मुळांची सुद्धा वाढ होईल. अजून एक गोष्ट काय होईल, जे जमिनीमध्ये फिक्स झालेला जे नायट्रोजन आहे, फॉस्फरस आहे, याची उचल घेण्यासाठी मदत होईल. आता यामध्ये फॉस्फरस फार महत्वाचं आहे आणि फॉस्फरिक ऍसिड फॉस्फरसचं उचल अतिशय गतिमान जास्त प्रमाणात करते. आणि मित्र हो, आता तुम्ही लक्षात घ्या की आपल्याला फॉस्फरिक ऍसिडचा वापर करताना हे फक्त आहे का नाही 1 लिटरच्या वर, 1 ते 1.5 लिटरच्या वर घ्यायचं नाही. फक्त आपल्याला 1 लिटर घ्यायचं आहे. 1 लिटर मध्ये काय, त्याचं वजन जवळपास 1.5 किलो भरत असते. मित्र हे घेताना तुम्हाला काय करायचं, यासोबत एक जवळपास 2 ते 3 किलो अमोनियम सल्फेट आणि 2 ते 3 किलो मॅग्नेशियम सल्फेट घ्यायचा आहे. मित्र याच्यानं काय होईल माहित आहे का, तुमच्या आता कुठं कुठं बघितलं असेल तुमच्या पानामध्ये खाल्ल्या साईडला कुठतरी पांढरट डाग दिसत असेल. मित्र पांढरट डाग म्हणजे काय, थोडंसं पांढरट पान दिसल्यामुळं थोडंसं हे तुम्हाला प्रॉब्लेम म्हणजे हे सल्फरचं डिफिशियन्सी दिसून येते. तर मॅग्नेशियम सल्फर हे अतिशय कामाचं आहे. आता तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला आपल्याला 2-3 किलो हे दोन्ही गोष्टी सोडणं फार गरजेचं आहे. आपल्याला नायट्रोजन भेटल्यामुळे अतिशय चांगली ग्रेनरी सुद्धा होते आणि पुन्हा एकदा आपली जे फुटव्याची वगैरे जी ग्रोथ आहे, म्हणजे आता इतके दिवस आपण काय केले, कंदाला अन्नद्रव्य दिलं, पण आता आपल्याला त्या फुटव्याला अन्नद्रव्य देणं सुद्धा फार गरजेचं आहे. म्हणून हे नायट्रोजन अतिशय चांगला रोल बजावत असते. मित्र हो, या सर्व गोष्टी झाल्या. आता यामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी सड लागली आहे. आता सडीचं कसं आहे मित्र, जर सड लागली तर तुम्ही या दोन्ही गोष्टी थांबून घेऊन पहिल्यांदा सडीचा उपाययोजना करा. यासाठी तुम्हाला मी काय केलंय, एक चांगला व्हिडिओ बनवून दिलेला आहे, तुम्ही तो सुद्धा पाहू शकता. आणि जरी तो व्हिडिओ पाहायचा नाही तरी तुम्ही हे बघू शकता की तुम्हाला प्रति एकरी जवळपास 500 ग्राम मेटालाक्झिल 35% वापरू शकता, किंवा जवळपास रेडोमिल गोल्ड ज्यामध्ये मेटालाक्झिल प्लस मॅनकोझेब घटक येते ते सुद्धा 500 ग्राम वापरू शकता. दोन्हीपैकी कोणतेही एक बुरशीनाशक घ्या आणि त्यासोबत आलिका येते म्हणजे लॅम्बडा असलेलं कोणतं बी एक कीटकनाशक तुम्हाला जवळपास 500 ml घ्यायचंय, किंवा जो हे आपला डेंटाचू प्लस डेनिटॉल सुद्धा वापरू शकता तुम्ही. डेंटाचू 100 ग्राम आणि डेनिटॉल 500 ml हे वापरू शकता त्या बुरशीनाशकासोबत. किंवा अजून एक म्हणलं तर थायमोथॅक्झाम येते स्लेअर प्रो, ते सुद्धा वापरू शकता. अजून एक येते कीटकनाशक थायमोथॅक्झाम 75% कॅडिस नावाने येते बघा, सिंजेंटा कंपनीचं, ते सुद्धा वापरू शकता. अजून एक कीटकनाशक येते, असे भरपूर कीटकनाशक आहेत जे की लिसेंटा आणि डेसिसांड्रेट ही जोडी प्रसिद्ध आहे बघा. फिप्रोनिल इमिडा आणि सोबतच काय आहे आपलं डेल्टामेथ्रिन, तर ही सुद्धा फार चांगली जोडी आहे. ते जवळपास 100 आणि हे 250 ml असं तुम्ही प्रमाण वापरू शकता. आता माझं म्हणणं काय, फक्त हे कीटकनाशक घेणं आणि बुरशीनाशक घेणं हे फार गरजेचं आहे. बुरशीनाशकचा रोल फार महत्वाचा. हे 500 ml, त्यानंतर स्वस्तामध्ये मस्त म्हणलं तर आपला आलिका 500 ml घेऊन टाका, हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करा. सोबत काय करा, ऍक्टिवेट जवळपास 100 ml घ्या मित्र. हे सिलिकॉन बेस स्टिकर आहे, मस्त खाली जेव्हा आपण सोडतो तेव्हा पसरते आणि इन्फेक्ट जागेवर जाऊन जाण्यासाठी मदत होते. आता मित्र हे जे उपाययोजना आहे तर तुम्हाला एक नाही ठिबकनं सोडायचं नाही, कारण सड लागल्यानंतर मुळा निकामी होतात. तुम्हाला हे उपाययोजना काय करायचं, डायरेक्ट पिचकारीनं घेऊन आपल्याला बुडाला सोडायचं आहे. कारण मुळात जर कुजले असतील, ठिबकनं सोडलं तर ते अन्नद्रव्य मुळात ओढून घेणार आहेत. मुळात जर कुजले असतील तर काय फायदा. त्याच्यामुळे तुम्हाला चांगली ओल बघून पहिल्यांदा ठिबकनं ओल घेऊन करून टाका, नाहीतर पाऊस पडल्यावर ते 1 नंबर काम आहे. आणि हे तुम्ही ड्रिचिंग करून घ्या. यामुळे तुम्हाला काय होईल, अतिशय चांगला रिझल्ट भेटेल. तुम्हाला सड झालेली थांबून जाईल. आणि हे सडीचं औषध सोडल्यानंतर आता जे मी उपाययोजना सांगितलंय ते उपाययोजना तुम्हाला जवळपास 7 ते 8 दिवसानंतर करायचं आहे. या सर्व बाबी लक्षात घ्या मित्र. आणि आपल्या हळदीचं उत्पन्न चांगलं घ्या. आणि अशाच आपल्या इंटरेस्टिंग हळदीविषयी माहिती पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जवळपास 75% शेतकरी हे वारंवार आपली व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाहीत. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला मी जे बी उपाययोजना देईल ते टाइमवर तुम्हाला पोहोचले जातील नोटिफिकेशनच्या द्वारे. त्याच्यामुळे तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि माझ्याशी संवाद जर साधायचा असेल तर एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलचं मी लिंक देऊन टाकतो, त्याला जॉईन होऊन तुम्ही त्यावर सुद्धा मला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. धन्यवाद शेतकरी बंधू.